नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.5 यातील आपल्याला 5वा प्रश्न सोडवायचा आहे। पहिले 4 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये 5वा प्रश्न सोडवायचा आहे। पहा, क्वेश्चन नंबर 5, ऑब्टेन दी सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन। हे दिलेलं लॉजिकल एक्सप्रेशन यापासून आपल्याला सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन तयार करायचं आहे। जे आपण लॉ पाहिलेले आहेत ते लॉ वापरून आपल्याला यापासून सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन तयार करायचं आहे। ड्रॉ करस्पॉन्डिंग सर्किट, आणि जे सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन येईल त्याचं आपल्याला सर्किट करायचं आहे। पहा, आता आपण याला काय करू, सोल्युशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू आहे इक्विव्हॅलंट। याला आपल्याला असं करता येईल, पहा, क्यू अँड निगेशन क्यू म्हणजे इथे लॉ कोणता वापरता येईल आपल्याला, कम्प्लिमेंट लॉ वापरता येईल। कारण कम्प्लिमेंट लॉमध्ये आपण हा लॉ पाहिलेला आहे अँडचा। पहा, एक स्टेटमेंट आहे त्याचं पुन्हा निगेशन आहे आणि दोघांमध्ये अँड आहे, म्हणजे स्टेटमेंट सेम आहे क्यू क्यू, परंतु एकाचं निगेशन आहे एकाला निगेशन नाही आहे आणि अँड आहे। पहा, अँड पी अँड निगेशन क्यू म्हणजे काय, एफ। ही व्हॅल्यू काय येणार आहे, एफ येणार आहे, म्हणजे पी ऑर एवढ्या ब्रॅकेटऐवजी आपण एफ लिहिणार। पहा, इक्विव्हॅलंट पी ऑर एफ हा झालेला आपला कम्प्लिमेंट लॉ। पी ऑर एफ आयडेंटिटी लॉ इथे अप्लाय करू आपण। इथे पी ऑर एफ आहे म्हणजे एक स्टेटमेंट आहे, ऑर आहे आणि एफ आहे। पहा, स्टेटमेंट आहे, ऑर आहे आणि एफ आहे, तर इक्विव्हॅलंट स्टेटमेंट म्हणजे काय, इक्विव्हॅलंट पी येईल। हा काय होईल, आयडेंटिटी लॉ। पहा, दिलेलं लॉजिकल एक्सप्रेशन आपण सिंपल फॉर्ममध्ये तयार केलेलं आहे। आता या एक्सप्रेशनचं आपल्याला काय करायचं आहे, सर्किट तयार करायचं आहे। पहा, एकच स्टेटमेंट आलेलं आहे, पी बरोबर आहे, लेट पी म्हणजे काय, स्विच S1 इज क्लोज। फक्त पीचंच एक स्विच काढायचं आपल्याला, म्हणजे आपण S1 एक स्विच काढणार। पहा, इथे बॅटरी, इथे लॅम्प ॲड करू, प्लस मायनस, प्लसकडून सप्लाय जाईल आणि लॅम्पकडे येणार आहे, येथे S1। पहा, दिलेल्या लॉजिकल एक्सप्रेशनला आपण सिंपल एक्सप्रेशनमध्ये तयार केलेलं आहे। जे आपण लॉ पाहिलेले आहेत ते लॉ वापरून आपण सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन तयार केलेलं आहे आणि या एक्सप्रेशनचं आपण स्विचिंग सर्किट तयार केलेलं आहे। नेक्स्ट, सेकंड एक्सप्रेशन, सोल्युशन। दिलेल्या एक्सप्रेशन प्रथम आपण लिहून घेऊ, निगेशन क्यू आहे। पहा, येथे आपल्याला काय करावं लागेल, येथे निगेशन पी आहे अँड आहे, येथे पण निगेशन पी आहे अँड आहे, म्हणजे एवढी टर्म आपण कॉमन घेतली। हे जर आपण कॉमन घेतलं तर कोणता लॉ अप्लाय होईल, येथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण पाहिलेलं आहे यापूर्वी। निगेशन पी अँड एवढं आपण कॉमन घेतलं तर येथे काय राहील, फक्त क्यू राहील, बरोबर आहे। हे ऑर आणि हे कॉमन घेतल्यामुळे येथे काय राहील, निगेशन क्यू राहील आणि हा ब्रॅकेट ॲज इट इज इक्विव्हॅलंट। पहा, आता क्यू ऑर निगेशन क्यू आहे म्हणजे एकच स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन आहे आणि ऑर आहे, कम्प्लिमेंट लॉ, बरोबर आहे। ऑर आहे, एकच स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन आहे, तर व्हॅल्यू काय येईल, टी येईल, म्हणजे या ब्रॅकेटऐवजी आपण काय लिहिणार, टी लिहिणार। हे ऑर, पहा, हे ऑर ॲज इट इज, येथे काय येईल, पी अँड निगेशन क्यू, येथे होईल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ। हे लिहिणं खूप गरजेचं आहे, कोणता लॉ अप्लाय केला आपण, आणि हा आहे कम्प्लिमेंट लॉ। पहा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा आहे, पी आहे, एक स्टेटमेंट आहे अँड आहे आणि येथे दुसरं एक स्टेटमेंट आहे, समजा क्यू, आणि मध्ये ऑर आहे, तर आर। डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ कसा होतो, म्हणजे मल्टिप्लिकेशन सारखा, पी अँड क्यू होईल, पी अँड क्यू म्हणजे एवढ्यानं याला मल्टिप्लाय केलं आपण मल्टिप्लिकेशन प्रोसेसप्रमाणे, तर पी अँड क्यू होईल, नंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये हे ऑर येईल, नंतर पुन्हा आपण पी अँड याला मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल, पी अँड आर होईल। पहा, पी अँड क्यू बरोबर पी अँड आर बरोबर आणि मधलं साईन ॲज इट इज। तर येथे काय केलेलं आहे आपण,
या फॉर्मला या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आपण. पहा म्हणजे काय येथे 2 ब्रॅकेट आहेत. हा फॉर्म आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा, त्याला आपण या फॉर्ममध्ये तयार केलेलं आहे. म्हणजे इथे कॉमन घेतल्याप्रमाणे आहे. बरोबर आहे. इथे आपण कॉमन काय घेतलं आहे, निगेशन पी अँड एवढं कॉमन घेतलं आपण, निगेशन पी अँड. मग इथे फक्त क्यू राहिलेला आहे, हे ऑर आणि हे निगेशन क्यू. हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. येथे आपण कम्प्लिमेंट लॉ अप्लाय केला. आता येथे काय करू आपण, पहा पी अँड टी आहे, पी आहे अँड आहे आणि टी आहे. तर आन्सर काय येईल, पी येईल, म्हणजे स्टेटमेंट येईल. बरोबर आहे. तर स्टेटमेंट काय येथे निगेशन पी आहे, म्हणजे आन्सर काय येईल, निगेशन पी. एवढ्या ब्रॅकेटऐवजी काय आलेलं आहे, निगेशन पी. हा ऑर पहा पी अँड निगेशन क्यू. येथे लॉ अप्लाय केला आपण, आयडेंटिटी लॉ. पहा आता आपण येथे काय करू, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. म्हणजे काय होईल, निगेशन पी आणि पी एकत्र येतील. बरोबर आहे. त्यासाठी आपण येथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करू. म्हणजे एवढ्यांनी याला मल्टिप्लाय करू आणि याला मल्टिप्लाय करू. म्हणजे मल्टिप्लिकेशन प्रोसेसप्रमाणे इथे अप्लाय करायचं आपल्याला. काय होईल, निगेशन पी हे ऑर बरोबर आहे आणि पी बरोबर होईल. पुन्हा हे सिम्बॉल, हा सिम्बॉल अँडचा, तर येथे निगेशन पी हे ऑर आणि हे क्यू, निगेशन क्यू. पहा हा लॉ कोणता झाला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बरोबर आहे. आता आपल्याला काय करता येईल, स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन आहे, पुन्हा स्टेटमेंट आहे आणि ऑर आहे. पहा ऑर आहे, स्टेटमेंट आहे, निगेशन स्टेटमेंट आहे, त्याचा आन्सर टी येते. म्हणजे यावेळी आपण काय लिहिणार, फक्त टी लिहिणार. हा होईल आपला कम्प्लिमेंट लॉ. ऑर निगेशन पी, पहा निगेशन पी ऑर निगेशन क्यू. दोन्ही वेगवेगळे आहेत, निगेशन आहेत. म्हणजे हे पहा टी अँडचा फॉर्म, रूल कोणता वापरायचा, अँडचा. टी बरोबर अँड. पहा टी बरोबर अँड पाहिजे, टी बरोबर अँड आणि स्टेटमेंट. समजा एवढं एकच स्टेटमेंट आहे पी, बरोबर आहे. म्हणजे टी बरोबर अँड आहे आणि स्टेटमेंट आहे, तर त्याचा आन्सर काय येईल, पी येईल. पी म्हणजे काय, हे स्टेटमेंट येईल. म्हणजे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. हा येईल आपला सिम्पल फॉर्म येईल या एक्सप्रेशनचा. बरोबर आहे. येथे लॉ अप्लाय केला आपण, आयडेंटिटी लॉ. हे आपलं सिम्पल एक्सप्रेशन आलेलं आहे या एक्सप्रेशनचं. बरोबर आहे. आता आपल्याला या एक्सप्रेशनची सर्किट डायग्राम काढायची आहे. तर त्यासाठी काय करू आपण, लेट पी म्हणजे काय, दोनच स्टेटमेंट घेणार, पी आणि क्यूचं. पी म्हणजे S1 स्विच क्लोज आणि क्यू म्हणजे S2 स्विच क्लोज. पहा लेट, पहा इथे दोनच स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. म्हणजे आपण पी घेणार, स्विच S1 इज क्लोज आणि क्यू स्टेटमेंट घेणार, स्विच S2 इज क्लोज. बरोबर आहे. आता ऑर आहे, ऑर असल्यामुळे काय आहे, हे दोन स्विच पॅरलल आहेत. बरोबर आहे. म्हणजे दोन स्विच काढणार आपण पॅरलल. हे एक स्विच होईल, पहा हे एक स्विच होईल, एकमेकांना पॅरलल आहेत. निगेशन पी आहे, पी म्हणजे आपण काय घेतलेलं S1, परंतु निगेशन असल्यामुळे आपण काय करणार, या स्विचला S1 डॅश लिहिणार. आणि हे पण निगेशन क्यू आहे, क्यू म्हणजे S2 आहे. तर आपल्याला निगेशन पाहिजे, म्हणजे हा स्विच कोणता होईल, S2 डॅश होईल. पहा येथे एक आपण बॅटरी ॲड करू आणि येथे एक लॅम्प ॲड करू. हे होईल आपलं ह्या एक्सप्रेशनचं सर्किट. पहा येथे थोडा डॉट करायचा असा, प्लसकडून सप्लाय जाईल, या लॅम्पकडे येणार आहे. नेक्स्ट पहा थर्ड एक्सप्रेशन आपल्याला याप्रमाणे दिलेलं आहे. तर यामध्ये आपण पहा येथे निगेशन क्यू आहे, येथे निगेशन आर आहे, परंतु येथे क्यू आणि आर आहेत. म्हणजे यांना निगेशन आहे, यांना निगेशन नाही आहे. तर आपण काय करू, इथे निगेशन कॉमन काढू. म्हणजे इथे डी मॉर्गन्स लॉ अप्लाय करू. पहा इक्विव्हॅलंट हे पी ऑर, जर आपण निगेशन कॉमन काढलं तर काय होईल, हे क्यू पहा ऑरचं अँड होईल आणि आर. डी मॉर्गन्स लॉ जर येथे अप्लाय केला आपण तर निगेशन दोघांनाही निगेशन लागेल
आणि हे अँडचं काय होईल, ऑर होईल, म्हणजे हेच येणार आहे. हा झाला डी मॉर्गन्स लॉ. तर आता हे अँड इथे पी हे ऑर क्यू अँड आर. आता काय करू, येथे पी ऑर आहे, येथे पण पी ऑर आहे, बरोबर आहे. या स्टेटमेंटमध्ये पी ऑर आहे आणि या स्टेटमेंटमध्ये पी ऑर आहे, ते कॉमन काढू आपण, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ होईल. येथे आपण लिहू शकतो डी मॉर्गन्स लॉ. हे जर कॉमन काढलं आपण पी ऑर, तर येथे फक्त निगेशन क्यू अँड आर राहील, हे साईन येणार आहे येथे, आणि येथे हा ब्रॅकेट क्यू अँड आर, हा होईल डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता येथे पहा, पी ऑर क्यू अँड आर आहे, येथे पण क्यू अँड आर आहे, आणि येथे निगेशन आहे, परंतु येथे निगेशन नाही. म्हणजे एकाला निगेशन आहे, एकाला निगेशन नाही, आणि अँड आहे. एकाला निगेशन आहे, एकाला निगेशन नाही, आणि अँड आहे. तर व्हॅल्यू काय येते, एफ येते. म्हणजे एवढ्या ब्रॅकेटऐवजी आपण काय घेऊ शकतो, एफ. बरोबर आहे. येथे आपण फक्त एफ लिहिणार. एफ कॉम्प्लिमेंट लॉ. पी ऑर एफ म्हणजे स्टेटमेंट ऑर आणि एफ, स्टेटमेंट ऑर आणि एफ, तर काय येईल, स्टेटमेंट, म्हणजे इथे पीच. हा काय होईल, आयडेंटिटी लॉ. या दिलेल्या एक्सप्रेशनचा सिंपल एक्सप्रेशन फॉर्म याप्रमाणे आलेला आहे. तर आपल्याला याचं सर्किट काढायचं आहे. एकच स्विच आहे, बरोबर आहे, पी. म्हणजे इथे आपण काय लिहिणार, लेट पी. पी म्हणजे काय, स्विच S1 इज क्लोज. सर्किट कसं होईल, एकाच स्विचचं होणार आहे. येथे आपण बॅटरी काढणार, येथे एक लॅम्प काढणार, एकच स्विच S1. पी म्हणजे काय, S1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला टेक्स्टबुकच्या शेवटी काय दिलेलं आहे पहा, क्यू अँड आर, आणि येथे ऑर दिलेला आहे. असा आन्सर येणं शक्य नाही आहे, कारण हे कनेक्टिव्ज शेवटी आहे. कनेक्टिव्ज कधी असते, दोन स्टेटमेंटला जोडणारं कनेक्टिव्ज असते. हे शेवटी दिलेलं आहे, म्हणजे यानंतर कोणतं स्टेटमेंट नाही आहे. त्यामुळे असा आन्सर येणं शक्य नाही आहे. बहुतेक ह्या प्रॉब्लेममध्ये काहीतरी प्रिंट मिस्टेक असावी. जर आपण निगेशनला कॅन्सल केलं, म्हणजे या ब्रॅकेटऐवजी जर आपण पी अँड निगेशन जर निगेशन आपण घेतला नाही, या ब्रॅकेटऐवजी आपण असा ब्रॅकेट घेतला आणि हा प्रॉब्लेम सॉल्व केला, तर आपल्याला आन्सर मिळेल क्यू अँड आर. म्हणजे आपले लॉ वापरून हे आन्सर तुम्हाला काढता येईल, परंतु असा आन्सर येणं शक्य नाही आहे. हे निगेशन क्यू ऐवजी आपण फक्त क्यू घेऊन हा प्रॉब्लेम सॉल्व केला, तर आपल्याला आन्सर क्यू अँड आर मिळेल. हे आन्सर आपल्याला लॉ वापरून काढता येईल, आणि हे आन्सर तुम्हाला मग काढता येईल. परंतु असा आन्सर मिळणार नाही आपल्याला. इथे निगेशन असताना असा आन्सर येणं शक्य नाही आहे, किंवा इथे निगेशन नसतानाही असा आन्सर येणं शक्यच नाही आहे. निगेशन जर नाही घेतला आपण, तर असा आन्सर मिळेल. हे तुम्हाला सॉल्व करता येईल आपले लॉ वापरून. आणि क्यू अँड आर म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत, अँड आहे, अँड असल्यामुळे ते कसे येतील, एका सिरीजमध्ये येतील, बरोबर आहे. म्हणजे एक असं सर्किट होईल. ते एल क्यू अँड आर. क्यूसाठी आपण काय घेणार, पीसाठी S1, क्यूसाठी S2 होईल, आणि आरसाठी S3 येईल. याप्रमाणे सर्किट तयार होईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.